नमस्कार पालकांनो, पुन्हा एकदा नवीन विषय. पालकांनो, आजचा विषय आहे की आपल्या बालकांना, मुलगा असो मुलगी असो, त्यांना गुड टच बॅड टच हे शिकवल्या गेलं पाहिजे. मग ते नक्की कधी शिकवलं पाहिजे, का शिकवलं पाहिजे, हे सविस्तरपणे पुढील काही मिनिटात आपण समजून घेऊया. संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. तर पालकांनो, हा खूप अतिशय संवेदनशील विषय आहे आणि अनेक पालकांना प्रश्न असतो की नक्की हे सांगावं का नाही सांगावं, किंवा अनेक पालकांना तर हेही माहीत नसतं की हे सांगितलं गेलं पाहिजे. आणि मग खूप पूर्वी अतिशय अडचणी या सर्व विषयाला होत्या, परंतु आता हा विषय खूप सोपा झालेला आहे. मग काही कालावधीपूर्वी स्टारवरती एक मालिका यायची, त्याचं नाव होतं सत्यमेव जयते, आणि त्यामध्ये आमिर खान याने गुड टच बॅड टच याविषयी एक पूर्ण एपिसोड केला होता. आणि त्या एपिसोडमध्ये मग काही छोटे मुलं बसवून मग ते शिकवलं होतं. आणि हे सांगत असताना जे छोटे मुलं असतात तर त्यांचं खूप जास्त लैंगिक शोषण होत असल्याचे उदाहरणं देखील त्या प्रोग्राममध्ये दिले होते. आणि मग हे होतं का, तर आपल्या आजूबाजूला देखील हे होत असतं. जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा ते आपल्या जवळच्याच कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीच्या लैंगिक शोषणाला बळी पडतात, आणि मग त्यांच्या एकूणच त्या बालकांच्या वाढीवरती, त्यांच्या भविष्यावरती खूप मोठं प्रश्नचिन्ह त्या प्रसंगांमुळे तयार होत असतं. ते त्या मालिकेमधून आमिर खान यांनी देखील सांगितलं होतं. आणि असं सर्व घडत असताना अनेकदा आपण पाहतो की कधी बातम्यांच्या रूपात पुढे येतं, किंवा अनेकदा अशी प्रकरणं दडपल्या देखील जातात. मग आपल्या मुलाची जर निकोप वाढ व्हावी असं वाटत असेल आणि त्यांनी खेळावं फुलावं असं वाटत असेल, तर सुज्ञ पालक म्हणून आपण आपल्या बालकाला, मुलगा असो मुलगी असो, गुड टच बॅड टच हे शिकवले पाहिजेत. मग हे नक्की कधी शिकवले पाहिजेत, कसे शिकवले पाहिजेत? मग कधीचं जर म्हणाल तर साधारण बालक हे 1.5-2 वर्षाच्या दरम्यान जेव्हा असतं त्यावेळेसपासूनच त्याला सांगायला सुरुवात करा की गुड टच बॅड टच. आणि मग ते काय फक्त एकदा सांगितल्याने त्याला कळतं का? तर नाही. त्याला छोटेपणी ते कळणार नाही कदाचित, परंतु त्याला सातत्याने सांगत राहा, त्याची उजळणी करत राहा. दर 8 दिवसाला, 10 दिवसाला, महिन्यातून 2 वेळा, महिन्यातून 1 वेळा. छोटा आहे तोपर्यंत महिन्यातून 1 वेळा केलं तरी चालेल, परंतु हळूहळू मोठं व्हायला लागल्यानंतर दर 8-10 दिवसाला, 15 दिवसाला त्याला ते सांगत राहा. सातत्याने सांगत राहा. कधीपर्यंत सांगत राहा? मूल बऱ्यापैकी कळतं होत नाही, त्याला स्वतः कळत नाही तोपर्यंत सांगत राहा. तो चांगला 4थी, 5वी, 6वीला जाऊपर्यंत त्याला ते आपण सांगत राहिलं पाहिजे. म्हणजे साधारण 1-1.5 वर्षाच्या मुलापासून ते 5वी 6वीला, म्हणजे साधारण 10-11 वर्षाचा होईपर्यंत त्याला सांगत राहा, मुलगा असो की मुलगी असो. आणि हे आई आणि वडील या नात्याने दोघांनीही केलं पाहिजे. मग हे कशा पद्धतीने सांगायचं असा प्रश्न अनेक पालकांच्या समोर असतो, परंतु आता खूप मोठे मार्ग उपलब्ध आहेत. 3 वर्षानंतर, 2.5 वर्षानंतर मूल जेव्हा नर्सरी किंवा त्याच्यानंतरचे प्री प्रायमरी मध्ये जायला सुरुवात करतो, तर तेव्हा शाळेमध्ये देखील हे सांगितलं जातं, परंतु त्यांच्या तो शिकवणीचा भाग असतो. मग किती जणांना समजतं, किती जणांना नाही, ते वेगळं. परंतु आपण पालक या नात्याने मग त्याला सांगण्यासाठी, मग जेव्हा त्याला शाळेत शिकवतात तेव्हा त्याच्याकडूनच त्याची उजळणी करून घ्यायची की तुला हे शिकवलं का, सांगितलं का. हा एक पर्याय आहे. दुसरं की आमिर खानची जी छोटी व्हिडिओ क्लिप आहे त्या सत्यमेव जयतेची, ती युट्यूबवर उपलब्ध आहे, तर ती देखील तुम्ही मुलांना दाखवू शकता. अनेक युट्यूबर आहेत ज्यांनी कार्टूनच्या रूपामध्ये मग हे गुड टच बॅड टच हे शिकवलेले, दाखवलेले आहेत. अनेक चांगले उपक्रमशील शिक्षक आहेत, त्यांनी देखील त्यांच्या शाळेतली मुलं घेऊन असे व्हिडिओ बनवलेले आहेत. तर मुलांना ते व्हिडिओ दाखवा सरळ सरळ, तुम्हाला बोलायला जड जात असेल तर. मग अशा पद्धतीने आपल्या मोबाईलवर या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. आणि मग आपण स्वतः देखील मोबाईलच्या सोबतच बोलूनही सांगितलं पाहिजे. आणि मग सांगत असताना मग एक शरीराचे 3-4 भाग असतात की जिथं बॅड टच ज्याला आपण सांगतो, तर ते मुलांना सांगायचं आहे. मग सांगत असताना उघडपणे सांगा की चेहऱ्यावर, खास करून ओठांना जर कोणी जबरदस्ती स्पर्श करत असेल तर तो बॅड टच आहे. किंवा छातीवरती जर कोणी कारण नसताना जास्त वेळ जर स्पर्श करत असेल, किंवा स्पर्श करायची गरज नसताना स्पर्श करत असेल, तर तो बॅड टच आहे. किंवा दोन्ही पायांच्या मध्ये, जागेमध्ये जर स्पर्श केला कोणी जबरदस्ती, तर तो बॅड टच आहे. म्हणजे खूप साध्या, सोप्या, सरळ शब्दांमध्ये आपल्या मुलगा असो मुलगी असो त्यांना सांगत राहा. आणि मी 1.5 ते 2 वर्षाचं काय म्हणलं की तेव्हा
ते न कळते असतात आणि तिथून हळूहळू हळू मोठे झाल्यानंतर त्यांना ते आईवडिलांनी मागं का सांगत आहेत त्याचं महत्त्व कळायला सुरुवात होती. आणि सुज्ञ पालक या नात्याने 10-11 वर्षाचं होईपर्यंत हे सांगितल्याच गेलं पाहिजे. आणि मग असं जर आपण व्यवस्थित शब्दात सांगत राहिलो तर मग तो जो मुलगा आहे तर त्याला चांगले स्पर्श वाईट स्पर्श हे कळतील आणि त्याच्यासोबत जे काही प्रसंग घडू शकणारा आहे तो आपण सुज्ञ पालक असल्यामुळे टाळल्या जाऊ शकतो. किंवा मग तशा परिस्थितीत नक्की काय करायचं. आमिर खानच्या त्या व्हिडिओमध्ये आहे की जोरात हेल्प 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 म्हणून ओरडायचं. ते मुलं ओरडून पण दाखवतात. म्हणजे ते पण आपण शिकवलं पाहिजे की जर कोणी तशा पद्धतीने स्पर्श केला तर जोरात ओरडायचं. किंवा बऱ्याचदा अशा पद्धतीचे जे मुलं शिकार होतात तर ते आपल्या आजूबाजूलाच असतात, आपल्या ओळखीचे असतात, आपल्या नातेसंबंधातील देखील असू शकतात. आणि इथंच आपल्याला खास करून लक्ष ठेवायचं आहे. कारण आपल्याला वाटत असतं की आपलं मूल हे आपल्या कुटुंबात, आपल्या नातेवाईकात, आपल्या मित्रपरिवारात सुरक्षित आहे. कारण बाहेरचा कुणीही बॅड टच आपल्या बालकाला करण्याच्या भानगडीत पडणार नाही. कारण त्यांचं सॉफ्ट टार्गेट हे त्यांच्या जवळचे असतात. तसं आपलं बालक, मूल, मुलगी हे सॉफ्ट टार्गेट हे आपल्या जवळच्यांचं असू शकतं. त्यामुळं आपल्याला याचं संरक्षण करायचं आहे. आणि यासाठीच हा अतिशय संवेदनशील परंतु महत्त्वाचा विषय आहे. सुज्ञ पालक म्हणून तुम्ही कुठल्या ना कुठल्या मार्गाने साधारण 1.5 ते 2 वर्षापासून ते बाळ 11 वर्षाचं होईपर्यंत त्याला सातत्याने सांगत राहा की गुड टच काय आणि बॅड टच काय. तुम्ही नक्की हे प्रयोग करत राहाल याबाबत माझ्या मनात कसलीही खात्री नाही. तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा.